Okay. Wish you a very good morning, all of you. I hope so that you all are very safe. Last period, we discussed about the three-dimensional structure of molecules. Our chapter number 40, that is the basic principles of organic chemistry, is going on. In that chapter, we discussed about the various three-dimensional structures of molecules. Today, we discuss about the classifications of organic compounds. Yes, आपल्या वर्गामध्ये आपण दोन डिव्हिजन करत असतो. एका साईडला मुली असतात, एका साईडला मुलं असतात. त्यामध्ये काहीतरी कारण असतं, बरोबर आहे. वेगवेगळे जेणेकरून मुलींना वेगळं बसवलं जातं, मुलांना वेगळं बसवलं जातं. किंवा आपण सिरियली प्रॅक्टिकलच्या बॅचेस करतो रोल नंबर वाईज और आडनावानुसार, बरोबर आहे. तशाच पद्धतीने ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे वेगवेगळ्या पद्धतीने डिवाइड केले जातात किंवा वेगवेगळ्या आधारावर डिवाइड केले जात असतात. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स are broadly classified on the basis of carbon skeleton and functional units. Yes, carbon आता त्यातलं पहिला आपण पाहणार कार्बन स्केलेटन ढाचा. थोडासा बायोलॉजीशी रिलेटेड भाग आहे. एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथं आपल्याला मानवी हाडांचा ढाचा दिसतो, बरोबर आहे. मानवी हाडांचा ढाचा दिसतो, त्याला आपण काय म्हणतो, ह्युमन स्केलेटन. म्हणजे इन शॉर्ट जर त्याचा अर्थ तरी समजून घ्यायचा असेल, स्केलेटन म्हणजे कार्बन स्केलेटन म्हणजे कार्बनचा जो ढाचा आहे, कार्बन कंपाऊंड्स, त्या बेसिसवर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स डिवाइड केले जात असतात. मग पहिला जो पार्ट आहे दॅट इज द क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ऑन द बेसिस ऑफ कार्बन स्केलेटन, ते आपण पाहणार आहोत. ओके, लेट्स स्टार्ट. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, क्लासिफिकेशन्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ऑन द बेसिस ऑफ कार्बन स्केलेटन. Yes, the carbon atoms bonded to each other. Carbon atoms bonded to each other lie in the core of organic molecule and are described as the carbon skeleton of the molecule. कशामध्ये? एका कोर मध्ये, एका ढाच्यामध्ये कार्बन मॉलिक्यूल आहे, कार्बनचे जे मॉलिक्यूल आहे ते त्यांचा जो ढाचा तयार झालेला असतो ते कशाच्या बेसिसवर असतो, कार्बन स्केलेटन, which is nothing but the carbon skeleton. A variety of carbon skeleton are found in different organic compounds and accordingly they are classified into various types. Now organic compounds कशा क्लासिफिकेशन केलेलं आहे, दोन पार्ट, ओपन चेन and क्लोज चेन. ओके, ओपन चेन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स and क्लोज चेन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. येत्या 10वी मध्ये जर केमिस्ट्रीचा कधी थोडासा व्यवस्थित पद्धतीने स्टडी केला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय होतं, ओपन चेन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओपन चेन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर नथिंग बट द असायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स और एलिफॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड. मग ओपन चेन मध्ये आपण काय स्टडी केलं होतं, म्हणजे येत्या 10वी मध्ये सॅच्युरेटेड कंपाऊंड्स, अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स, करेक्ट आहे. बट 10वी पर्यंत एवढंच मर्यादित. आता 11वीचा जो तुमचा बोर्डचा सिलेबस आहे तिथून क्लोज चेन्स म्हणजे त्या 11वीच्या बोर्डच्या सिलेबसमध्ये आणि यापासून पुढे मग तुम्ही बोर्डासाठी जो तुमचा कन्सेप्ट आहे त्यातल्या त्यात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, फॉर एक्झाम्पल नीट झाली, JEE झाली, MSTCT, तिथं 100% एक प्रश्न हमखास याच्यावर विचारला, एक एक्झाम्पल दिलं ते आणि तिथं तुम्हाला सांगितलं ते राईट विच ऑफ द फॉलोइंग इज होमोसायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड और हेटेरोसायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड. त्याच्यामुळे हा जो कन्सेप्ट आहे हा वर्ड टू वर्ड आणि कन्सेप्ट जो आहे तो क्लिअर करून घेणे आणि समजून घेणे अत्यंत महत्त्वाचं. ओके, open chain. Firstly, we discuss about open chain or acyclic or aliphatic organic chain compounds. The organic compounds in which carbon atoms are joined to form one open chain are called as open chain compounds or acyclic or aliphatic. काय म्हटलेलं आहे की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन which carbon atoms are joined to form an open chain. कार्बन atoms जे वेगवेगळ्या जॉईन केल्यानंतर काय तयार होते, ओपन चेन तयार होते. एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर N ब्युटेन, CH3 CH2 CH2 CH3 अशा पद्धतीने ओपन चेन तयार झालेली आहे. आलं लक्षात. आता ओपन चेन आर फर्दर क्लासिफाइड इनटू टू पार्ट्स, स्ट्रेट चेन कंपाऊंड्स अँड ब्रांच चेन कंपाऊंड. स्ट्रेट चेन अँड ब्रांच चेन शब्दाचा अर्थ जर घेतला तर त्यामध्येच त्याचा अर्थ दिलेला आहे. स्ट्रेट चेन म्हणजे सरळ, ऑब्वियसली सरळ चेन. साखळदंड असतो, करेक्ट. साखळदंड कसा असतो, स्ट्रेट असतो. आपण जर त्याला कधी असं सरळ करून घेतला त्या पद्धतीने जी चेन तयार होते which is nothing but the straight chain compound. The chain of carbon atom is unbranched. कोणत्याही प्रकारची ब्रांच नाही, ती सरळ असते or straight, which is called as straight chain compounds. Straight chain compounds एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर ऑब्वियसली N ब्युटेन स्ट्रेट चेन. आलं लक्षात. स्ट्रेट चेन कंपाऊंड्स
branch chain compounds. Branch chain compounds. What is mean by the branch chain compound? The chain of carbon atoms has a branching. Has branching. म्हणजे एक branch आहे त्याला. मिथिल ग्रुप आहे. CH3 CH CH3 CH3. What is that? काय म्हणतात याला? Isobutane. Isobutanचे example जर पाहिलं तर त्या अशा पद्धतीने. This is the best example for branch chain compounds. Got it? आलं लक्षात open chain compounds. आता closed chain compounds जो तुमचा मेन सिलेबस आहे 11वीचा जो मेन सिलेबस आहे म्हणजे क्लोज चेन मध्ये काय काय क्लासिफिकेशन क्लोज चेन कंपाउंड्सचे क्लासिफिकेशन आहे ते आपण या ठिकाणी स्टडी करतो. Then the closed chain is further what is mean by the closed chain? Closed chain or nothing but it is also known as cyclic chain compounds. An organic compound, the organic compounds in which the carbon atoms are joined to form one or more rings are called as closed chain or cyclic or a ring compounds. Closed chain सायकलचा जे हे असतं व्हील असतो तो कसा असतो अखंड असतो गोल फिरत असतो बरोबर आहे तशाच पद्धतीने क्लोज चेन किंवा आपण सायकलची चेनच घेऊ आपण त्याला जॉईन करणारे जे गुठ्ठे असतात ते जॉईन केल्यानंतर कशी तयार झालेली असते ती चेन एकदम अशी गोल तयार झालेली असते बरोबर आहे तोच कॉन्सेप्ट जर व्यवस्थित पद्धतीने लक्षात घेतला तर तो इथे ॲप्लिकेबल आहे दॅट इज व्हॉट द ऑर्गॅनिक कंपाउंड्स इन विच द कार्बन ॲटम्स आर जॉईन्ड टू फॉर्म अ वन ऑर मोर रिंग्स आर कॉल्ड ॲज क्लोज चेन ऑर अ सायक्लिक ऑर अ रिंग कंपाउंड्स आलं लक्षात द सायक्लिक कंपाउंड्स आर फर्दर क्लासिफाइड इनटू होमोसायक्लिक कंपाउंड्स अँड हेटेरोसायक्लिक कंपाउंड्स Homocyclic compounds are also known as carbocyclic compounds. Yes, homocyclic organic compounds, that means homocyclic compounds or carbocyclic compounds. In this cyclic organic compounds, the ring is made up of carbon atoms only. Homo means homo that means equal. Okay, सारखे. मग काय? In this cyclic compounds, the ring is made up of carbon atoms only, which is nothing but the homocyclic that means carbocyclic compounds. Then homocyclic compounds or carbocyclic compounds are further divided into alicyclic compounds and aromatic compounds. Alicyclic or open chain compounds. This compound resembles aliphatic compounds in some properties. Alicyclic, that means aliphatic, cyclic. अलग लक्षात. The compounds resembles the aliphatic compounds in some properties. In this acyclic or open chain compound, carbon atoms are joined by single bonds. Propane. Best example. Propane. CH3, CH2, CH3. Okay. कारण काय की ओपन चेन कार्बन ॲटम्स आर जॉईन बाय सिंगल बॉन्ड्स फक्त सिंगल बॉन्ड्स ते कार्बन ॲटम जॉईन असतात डबल बॉन्डने नाही विच इज नथिंग बट द अलिसायक्लिक और ओपन चेन कंपाउंड these are the straight chain or a branch chain. एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर काय घेऊ आपण इथं घेतलेलं आहे प्रोपेन आता जर सायक्लिक मध्ये जर पाहायचं म्हटलं तर सायक्लोब्युटेन व्हॉट सायक्लोब्युटेन cyclobutane. Now we discuss about the aromatic compounds. These compounds contain at least one aromatic ring. शब्दामध्येच याचा अर्थ आहे. These compounds contain at least one aromatic ring, which is nothing but the aromatic compound. Which ring resembles the benzenes with alternate single and double bond. Alternate single and double bond is nothing but the aromatic compounds. Examples are ऐसे होते हैं. Benzene. Best example. Alternate double bond, single bond, double bond, single bond, double bond, single bond. Yes, these compounds contain at least one aromatic ring resembles the benzene with alternate single and double bonds in their chemical properties. Example: benzene. Now, aromatic compounds are further classified as benzenoid aromatic compounds and non-benzenoid aromatic compounds.
What is meant by the benzenoid aromatic compounds? The benzenoid compounds contains at least one benzene ring in the molecule. One benzene ring in the molecule. काय benzenoid aromatic compounds मध्ये एक benzene ring असते. At least कमीत कमी एक benzene ring तरी असते. Best example जर म्हटलं तर aniline, which is the best example for the benzenoid aromatic. Benzene ring आहे. आलं लक्षात? With alternate double and single bond. Now we discuss about non-benzenoid aromatic compound. त्याच्या शब्दातच व्यवस्थित पद्धतीने त्याचा अर्थ दर्शवला आहे. Non-benzenoid compounds containing an aromatic ring other than the benzene. म्हणजे अशी aromatic compounds that contains aromatic ring but other than the benzene. म्हणजे बेन्झीनच्या व्यतिरिक्त aromatic ring असलेला कंपाऊंड म्हणजेच non-benzenoid aromatic compounds. Okay, clear? Closed chain, that is the cyclic compounds are further classified into homocyclic, that is the carbocyclic compounds, and heterocyclic compounds. Homocyclic compounds are further classified into early cyclic compounds and aromatic compounds. Aromatic compounds are further classified into benzenoid aromatic compounds and non-benzenoid aromatic compounds. Heterocyclic compounds. Right now we will discuss about the heterocyclic compounds. Heterocyclic compounds. The cyclic compounds which contain one or more heteroatoms other than the carbon in the ring are called as the heterocyclic organic compounds. Heterocyclic organic compounds, yes, other than the carbon, oxygen, nitrogen, and sulfur. Okay, the heteroatom may be oxygen, nitrogen, or sulfur. Nothing but the heterocyclic organic. Heterocyclic compounds are further classified into heterocyclic aromatic compounds and heterocyclic non-aromatic compounds. Other heterocyclic aromatic compounds, that means the aromatic compounds which contain at least one heteroatom in the ring of carbon atoms. एक heteroatom असेल are called as heterocyclic aromatic compound. Example जर घ्यायचं म्हटलं तर furan. Furan is the best example for the heterocyclic aromatic compound. The aromatic compounds which contain at least one heteroatom, oxygen, which is nothing but the heteroatom, and heteroatoms in the ring of carbon atom are called as the heterocyclic aromatic compound. Oxygen, best example, furan. Other heterocyclic non-aromatic compounds. What is mean by that? The alicyclic compounds which contain at least one heteroatom in the ring are called as the heterocyclic non-aromatic compounds. Example, what is that? Tetrahydrofuran. Okay. What is that? Single bond आहे CH2, 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 CH2 and one heteroatom, that is oxygen. अलग लक्षात? Organic compounds, classification of organic compounds on the basis of carbon skeleton. Organic compounds on the basis of carbon skeleton are classified into open chain and closed chain organic compounds. Open chain organic compounds are nothing but the acyclic or aliphatic compounds. Open chain or acyclic or aliphatic compounds are further classified into straight chain compound and branch chain compounds. Closed chain compounds are further classified into homocyclic compound and heterocyclic compound. Homocyclic compound, that is meant by carbocyclic compounds, are further classified into alicyclic compounds and aromatic compounds. Aromatic compounds are further classified into benzenoid aromatic compounds and non-benzenoid aromatic compounds. Heterocyclic compounds are further classified into heterocyclic aromatic compounds and heterocyclic non-aromatic compounds. Heterocyclic, okay?
This is all about the classifications of organic chemistry, organic compounds on the basis of carbon structure. Next period we will discuss about the classifications of organic compounds on the basis of functional. Okay, thank you. I will provide all the notes in the on your WhatsApp group, on the written page. You will. Okay. Thank you so much.